नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, तुम्ही काल संध्याकाळी एक वाक्य ऐकलं असाल तुमच्या दूरध्वनीवरून किंवा तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या दूरदर्शनवरून. ते कोणतं वाक्य? मी सुनित्रा अजित पवार. मित्रांनो, हे जे वाक्य तुम्ही ऐकलं असाल, हे कुठे वाक्य ऐकलात तुम्ही? तर शपथविधीच्या सोहळ्यात. त्या सुनित्रा पवार यांनी तो घेतलेला शपथ, आपल्या पतीचाही उल्लेख केला त्यांनी. मी सुनित्रा अजित पवार शपथ घेते की. लक्षात आलं का मित्रांनो? ही शपथविधी करण्याची एवढी घाई गडबड का, एवढी लगबग का? ह्याच्यामागे काय कारण आहे, ह्याच्यामागे काय रणनीती आहे, ही आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, कालच व्हिडिओ एक बनवलेला आहे मी. त्याच्यामध्ये मी ह्या विषयांवरती थोडासा एक प्रकाशझोत टाकलेला आहे. लक्षात आलं का? की जे काय झालेलं आहे, जी काय घटना घडली आहे, त्याच्या मागे नक्की काय आहे? ते संशयाचे ढग आणखीन गडद का होत चालले? मित्रांनो, संशयाचे ढग आणखीन गडद का होत चालले? त्याला आणखीन पुष्टी देणारा हा एक सोहळा आहे, संशयाचे ढग. मित्रांनो, ज्यावेळी अंत्यविधी सुरू होती, तो अंतिम संस्कारचा तो कार्यक्रम सुरू होता, त्याला मी सोहळा म्हणणार नाही. कारण सोहळे हे कुठेतरी आपण एखादा लग्न सोहळा म्हणा किंवा आता एखादा